विषय राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे. दादा भुसे यांनी अत्यंत पेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले. आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही. पण जे घडलंय ते उत्तम घडलंय. राजकारणामध्ये महाराष्ट्र संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती. आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं. दादा बोलतील ना आता. साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं, तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं. आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू, हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील. कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत. पण आपल्याकडनं